हे डाएटने कॉम्पन्सेट करायचा मी प्रयत्न करतो. श्रीगोंदा ही तशी संतांची भूमी आहे. तुमचे ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद बाबा देवस्थान तिथं आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य देखील तुमच्या मतदारसंघामध्ये पाहिलं जातं. भाजपचं कडवं हिंदुत्व आहे, त्यामुळे हे कसं बॅलन्स तुम्ही साधता? नाही होतं, मुळात काय होतं की तुम्ही फक्त भाजपचं कडवं हिंदुत्व पाहताय, भाजपचा विकास पाहत नाहीये तुम्ही. भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फक्त आपण हिंदुत्वाशी निगडीत केलाय, पण मागच्या 10-15 वर्षात झालेल्या विकास कामांशी भाजपची तुलना आपण करत नाही. हे दुर्दैवी आहे. जी कामं म्हणजे असे असंख्य प्रश्न होते जे कधी सुटत नव्हते, हे या सरकारने सोडवलेत, ह्या पक्षांनी सोडवलेत. पण दुर्दैव असं आहे की जे मूळ आहे त्यालाच आपण धरून बसतोय. आज इतक्या गोष्टी चालत, आज मला सांगा बरं, आज आमची लाडकी बहीण योजना आहे, ती काय फक्त हिंदू महिलांसाठी नाही आहे, मुस्लिम महिलांनाही मिळतात त्यात. आज किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळतात, ते काय फक्त हिंदू शेतकऱ्यांना नाही आहेत, सर्व धर्माच्या शेतकऱ्यांना मिळतात. आम्ही पक्ष म्हणून काम करत असताना कोणती भूमिका ठेवली नाही, पण आजही भाजपला फक्त हिंदुत्ववादी पक्ष आणि भाजपमधला प्रत्येक नेता हा कडवा हिंदुत्ववादी असेल एवढंच म्हणलं जातं. हा, तो आमचा मूळ स्वभाव आहे, मूळ पिंड आहे, पण याचा अर्थ असा नाही की तेवढंच आहे. जेवणात मीठ मर्यादित असलं तर जेवण चांगलं लागतं, तसं प्रत्येक गोष्ट ही मर्यादित असली तर चांगली लागते, याची जाणीव आम्हाला आहे आणि ते आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे श्रीगोंद्यात आम्हाला कालही अडचण नव्हती, आजही नाही आहे. आणि श्रीगोंद्याकरांना माहिती आहे की कशा पद्धतीने आम्ही बॅलन्स करू शकतो. कारण श्रीगोंद्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराज जे आहेत यांचा जो अभंग आहे तो शेख मोहम्मद अविंद तयाचे हृदयी गोविंद, म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्या अभंगात म्हणलंय की संत शेख मोहम्मद महाराज हे मुसलमान आहेत, तरी सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये अविंद म्हणजे गोविंदाचा त्यांच्या हृदयामध्ये वास आहे. त्यामुळे अशा संस्कारातनं मी आणि माझी जे मतदार आहेत हे आम्ही अशा संस्कारातनं वाढलेलो आहोत, तेव्हा आम्हाला ह्या गोष्टींचं काही वाटतच नाही. पण तुम्ही वडिलांचं कॅम्पेनिंग पाहिलेलं आहे, त्यावेळेचा मतदार आणि आत्ताचा मतदार याच्यात कशी भिन्नता